नाही विभीषणाचा सेनापती आहे काळजीत लंकेचा राक्षस आहे तो. हां, आणि विभीषणाचा सेनापती आणि लक्ष्मण हे दोघंजण या ठिकाणी युद्धाला आलेले आहेत. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं की आता रणनीती आपला अशी या ठिकाणी आरंभावं लागणार काळजीचा. हे दोघं जर एकत्र राहिले तर आपल्याला या ठिकाणी युद्ध जिंकणं अवघड आहे. त्यासाठी काय करू, या दोघांना या ठिकाणी विभक्त करावं लागेल. तू थोरला जो या ठिकाणी कोश त्याच्यावर तू हल्ला कर आणि मी माझं सैन्य घेऊन लवकर हल्ला करतो. अशा प्रकारची ज्यावेळेस रणनीती या दोघांनी आखली काळजीत आणि लक्ष्मणानं, मग लक्ष्मणाने या ठिकाणी लहूला वेढा घातलेला आहे आणि काळजीत या ठिकाणी कुशासोबत युद्ध करू लागला. पायतो लाव प्रतिज्ञा आईरचा पाशी लावून ह्या सोडीशल फिरत फिरत चक्राकार सोडी पूर बाणाचा. दोघं एवढे धुरंधर होते या ठिकाणी. आता वेढा घातलेला या ठिकाणी लहूला वेढा घातला तर मागून पुढून चौकडून सैन्य आहे. त्यावेळेस गोल गोल फिरून या ठिकाणी या शत्रू सैन्यावर लहू त्या ठिकाणी मारा करू लागला. धन्यवाद मिकाचे दिय मंत्र एका बाणाचे कोटी शर होऊन शिरे पाडी समग्र नवलईर रागवी. काय ती धनुर्विद्या असं म्हणतात वाल्मिक ऋषीने ज्यावेळेस शिकवली या लहान लहान बालकांना. एवढ्या लहान 12 वर्षाच्या बालकाला एवढी विद्या जी मोठमोठ्या धनुर्विद्याधारी जे होते अशांना देखील अवगत नव्हती. एवढी विद्या या लहान बालकांना या ठिकाणी वाल्मिक ऋषीने शिकवलेली आहे. रघुपतीचा मित्र विशेष रुधिनामा धावला राक्षस तो महाबलिष्ठ गगनासो उडवणी गेला ते दवा. मग या ठिकाणी विभीषणाच्या राज्यातून आलेला जो रुधी नावाचा राक्षस होता, भगवंताचा अतिशय प्रिय मित्र त्या ठिकाणी झाला होता. युद्ध झाल्यानंतर त्या राक्षसाच्या मनावर परिवर्तन झालं होतं. ते भगवंताच्या चरणी लीन झाले होते. असा तो कपटी जो रुधी राक्षस होता हा या ज्यावेळेस लहूवर धावून आला, काय करतो पाहत खाली अकस्मात उतरून लहूचा पसतो राहिलोनी अंतरिक्ष गेला उडवणी फळ घेऊन पक्षी जैसा. आकाशात उडालेला आहे तो निधी नावाचा राक्षस त्या ठिकाणी. आणि आकाशातून परत खाली भरारी घेतली. लहूच्या हातामध्ये अक्षय धनुष्य बांध दिला होता सूर्यदेवानं. तो हिरावून घेतला आणि वरच्यावर परत त्या ठिकाणी उड्डाण त्या ठिकाणी निधी राक्षस करू लागला. हातीचे हिरुनी नेले चाप लहू पाहे तटस्थ रूप तस्करा पाठी लागता सर्प खंडी जैसा धरणाते. जसं या राक्षसानं हातातलं धनुष्यबाण नेल्याबरोबर त्याच्याकडे पाहिलं लहून, जसं चोराच्या मागं चोर करून जर आपण जाऊ लागला त्याच्या मागं लोक धावतात, अशाच प्रकारे त्याच्या पाठीमागं लहूनं देखील उड्डाण घेतलं आकाशामध्ये. आणि काय करतो, या मुशक धरू जाता वन्यात सापळे अवचिता किरीसा मागे धावता बोरांटी अंगी अडकली. निदान साधाव्या गेला तो योशी पडली येऊन गळा तैसे लवशी झाले ते वेळा धनुष्य नेता रुधिनी. आता एवढी सूर्यदेवाची आराधना केल्यानंतर कुठं सूर्यदेवाने दिलेले ते अक्षय धनुष्य बाता होता आणि तोच या ठिकाणी यावेळेस त्या निधी राक्षसांना हिरावून नेला. अशा प्रकारची बिकट अवस्था आपली झाली असा मनामध्ये विचार या ठिकाणी लवकर लागला. आसोसितासूत परमचतुर जैसा निराळ उडे खगेश्वर तैसा उडवण्या सत्वर रुधी राक्षस धरियला. इकडं हा लहू पण काही कमी नव्हता. जसं आकाशामध्ये गरुड भरारी घेत असतो अशा प्रकारचं या ठिकाणी भरारी घेतली लहूनं आणि त्या निधी राक्षसाला त्या ठिकाणी वरच्यावर त्या ठिकाणी छेदन करून तो धनुष्यबाण आपला हस्तगत केलेला आहे. हातीच्या धनुष्य हिरण घेतले आसुर झोटी धरिला ते गरगरा फिरून या बळे पृथ्वीवर या पटीला. जसं वर आकाशात भरारी घेतली लहून त्याच्या हातात धनुष्यबाण देश काढून घेतलं पण त्याच्या झिपऱ्या धरल्यावरच्या गरगर गरगर फिरवलं त्याला खाली जमिनीवर आपटलं. अशा प्रकारचा मोक्ष त्या ठिकाणी त्या निधी राक्षसाचा केलेला आहे. मृतिका घटाचे सकले की ते असुर झाले रुद्रे प्राण सोडले सगळा देखता ते काही. कशी त्याची अवस्था झाली त्या राक्षसाची, जसं पाण्यानं भरलेला हांडा डोक्यावरून खाली पडल्यावर त्याचे बारीक बारीक खापरं शेकलं होतात अशा प्रकारचा ते खापरी त्या ठिकाणी फुटली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे झाले. त्याच्या शरीरातून पूर्ण रक्ताचा पूर वाहू लागला. एवढी भयानक अवस्था त्या राक्षसाची लहूनं केलेली. मागुती कटकात उतरून युद्ध करे सीतानंदन सोयी सैडे संवारून टाकले सैन्याचे ते क्षणी. किती वेळे दिले होते या ठिकाणी लक्ष्मणानं त्या लहूसाठी? 24 वेळे घेतले होते एका सारखे. तेवढे त्या ठिकाणी वेळे त्या ठिकाणी छेदन करून लक्ष्मणाच्या समोर लहू जाऊ लागलेला आहे. महासुंजार येऊन हातीचे शस्त्रे टाकून धरिती लहूचे चरण आमुचे प्राण रक्षिका. पराक्रम पाहायला या ठिकाणी जे धुरंधर होते त्या ठिकाणी योद्धे लक्ष्मणासोबत आलेले
हातबल झाले त्या ठिकाणी, शरण आले इकडं लहूला, आपले धनुष्यबाण टाकून दिले, हाताचे जे शस्त्र होतं आणि पाय धराळीत लहूचे, हे लहू आमचे प्राण वाचव बरं का, आम्ही तुझ्याशी युद्ध करणार नाही, अशा प्रकारची दया क्षमा याचना या ठिकाणी ते धुरंधर करू लागले. एक पातीरण सांडणं एक दाती दैत्रण मग शिहना दे लक्ष्मण गर्जोनी पुढे जाईन. ही अशी अवस्था झाली त्या मोठमोठ्या योद्ध्यांची की भीतीनं थराथरा कापू लागले होते. कोणी पळून चालले, कोणी या ठिकाणी क्षमा याचना करायले, कोणी आपले बोटं त्या ठिकाणी दातामध्ये घालून त्या ठिकाणी आश्चर्य करू लागले. हे ज्यावेळेस लक्ष्मणानं पाहिलं, अतिशय रागीट लक्ष्मण होते, पुढं आलेत आणि काय होतं, जैसा पाचई जाती तीक्ष्ण तैसे सौमित्रे पाच बाण लहूवरी जोडिले पूर्ण माक्रोधे करुणिया. एवढा राग आला होता लक्ष्मण, त्या ठिकाणी भयानक राग आला. आपल्या सैन्याची अशी दुरावस्था झालेली पाहिली. आपल्या भातातून 5 दिव्य असे बाण काढले आणि त्या लहूच्या दिशेनं 5 बाण ज्यावेळेस लक्ष्मण सोडतात, त्या 5 बाणाची काय अवस्था होती. रघुवीराचा लहुवीरा तत्का सोडी दिय शर 5 बाण केले चुर लोपिष्ट न्यायसी. जसे 5 बाणं आपल्या दिशेनं येत असले पायरे लावून आपल्या भातातून एकच बाण काढला आणि त्या एकाच बाणाच्या सहाय्यानं त्या 5ही बाणाचं पीठ त्या ठिकाणी करून टाकलेले. लहू सौमित्रा प्रती बोलत तो पुरी मारिला इंद्रजित ते तुझी विद्या समजतो आजी दाई मज लागी. आव्हान द्यायला इकडं लहू आपल्या चुलत्याला लक्ष्मणाला, तू पूर्वी त्या ठिकाणी इंद्रजिताशी युद्ध केलं होतं, ज्यानं देवाला हरवलं अशा इंद्रजिताला युद्ध करून तू हरवलं, मग तसं मला या ठिकाणी हरवायला पाहिलास का, या ठिकाणी मला हरवणं शक्य नाही असं आव्हान या ठिकाणी लहू इंद्रजिताला लक्ष्मणाला देऊ लागला. 14 वर्षे निराहार पानाने श्रमलासी तू पार आजी सम्रांग चार सावकाश निद्रा करी. तू 14 वर्ष वनवासामध्ये असूच निराहार राहिला होतास, कुठल्या प्रकारचं भक्षण केलं नाही, तेव्हा तुझ्या हातून त्या इंद्रजिताचा वध झाला होता. मग आता मात्र या ठिकाणी काय कर, तुला 14 वर्ष झोप मिळाली नव्हती वनवासामध्ये असते वेळेस, आता मात्र या रणभूमीवर शांत झोप घे, अशा प्रकारचं लक्ष्मणाला लहू बोलू लागलेलं आहे. सौमित्र म्हणे तू कोणाचा कोणा तो लहू बोले हसून तुझं पुसावया काय कारण आला बाण सांभाळी. चौकशी करायला यावेळेस लक्ष्मणानं ऐकलं एवढे याचे बोल धीटपणाचे, हा कोणाचा बरं एवढा शूरवीर पुत्र असावा म्हणून लक्ष्मण चौकशी करायला, बाळा तो कोणाचा कोण आहेस. त्यावेळेस मात्र हा लहू त्या ठिकाणी बोलायला, हे विचारायचं सोडून दे, तू आता या ठिकाणी सोरीक लावत बसू नको, माझे जे बाण येईल त्या बाणाचा सामना कर, अशा प्रकारचं लहू लक्ष्मणाला बोलू लागले. लहू नितळा प्रचंड वीर सोडी कसं बळ शर रथा सहित सौमित्र आकाश पंथे उडविला. एक आपल्या भातातला बाण काढला, त्या धनुष्याला जोडला आणि रथाचा वेध घेतला लक्ष्मणाच्या. रथाला बाण धडकल्यावर रथासह लक्ष्मण त्या ठिकाणी आकाशात उडून दिलेला आहे. गडगडा गगडी भोय रथ भूमीवर पडे अकस्मात मग तुझी रथी सुमित्रा सुत अरुडला लवला हे. आकाशात जो रथ त्या ठिकाणी उडाला होता, गरगर त्या ठिकाणी फिरला, खाली पृथ्वीवर पडल्याबरोबर लक्ष्मण उठला आणि दुसऱ्या रथावर त्या ठिकाणी स्वार झाला. दुसऱ्या रथावर स्वार होऊन कोणतं युद्ध होतं. जैसा का वर्ष गण तैसा बाण सोडी लक्ष्मण लहू त्याच्या त्रिगुण शर सोडित सतेज. दुसऱ्या रथावर स्वार झाले त्या ठिकाणी लक्ष्मण, जसं पाऊस पडतो, दो पावसाच्या धारा जशा पडतात तसा बाणाचा वर्षाव लहूवर हा लक्ष्मण करू लागला होता. त्याच्या 3 पट या ठिकाणी लहू देखील त्या बाणाचा त्या ठिकाणी खंडन करू लागले. उर्मिला पतीचे बाण तट तटा टाकी तोडून मग मंत्राचा पोळी लक्ष्मण शर सोडून देतसे. सर्व बाणाचं खंडन हा लहू त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या करू लागला होता. लक्ष्मणानं विचार केला मनामध्ये, आता हा बाळ काही साधा सुद्धा नाही, आपल्याला लवकर आटोक्यात येणार नाही. मग मात्र मंत्रशक्तीचा वापर त्या ठिकाणी करू लागले आणि कुठले मंत्र आता कसे वापरतात. त्या चरापासून एकदा निघाल्या कोट्यावधी गधा इमानी सकळ सुरवृंदा आश्चर्य तेव्हा वाटले. एक बाण ज्यावेळेस काढला, ते बाणावर मंत्र टाकलं, मंत्र अभिप्रेत केल्याबरोबर त्या एका बाणापासून कोट्यावधी गदा त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि त्या गदा ज्यावेळेस लहूकडे येऊ लागल्या होत्या त्यावेळेस लहू काय करतात. तो लहू जपे गुरुमंत्र चक्र सोडली तेव्हा पार
गदाचे दोन्ही समग्र चक्रे सवेची गुप्त झाली. इकडे गुरुनं मंत्र दिला होता. वाल्मिक गुरु होते या ठिकाणी. वाल्मिक गुरुनं जे मंत्र यांना शिकवले होते त्यांना आपल्या मंत्राचं स्मरण केलं आणि त्या गदाचं छेदन करण्याकरता सुदर्शन चक्रासारखं एक चक्र त्या ठिकाणी चक्रमंत्र स्थापन केला आणि चक्र असंख्य सोडले. सर्व गदा त्या चक्र त्या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत. तो स्वामित्रे सोडिले पर्वत सयेची लवज्र पेरित ओढिले आचार्य समस्त वज्र जाता स्वस्ताना. लगेच या ठिकाणी लक्ष्मणानं पर्वतास्त्र सोडलं. त्यावर पर्वतावर भले मोठमोठे पर्वत जेव्हा येऊ लागले होते मग यानं काय केलं त्या ठिकाणी वज्रास्त्राची स्थापना केली. वज्र सोडल्यावर वज्र ज्यावेळेस पर्वतावर आदळते त्या पर्वताचं पीठ त्या ठिकाणी ते पत्र बारीक बारीक तुकडे होतात. अशा प्रकारचे लक्ष्मणाच्या अस्त्राचं खंडन या ठिकाणी लव करू लागलं. मंगळाचा भाचा लहुईर सूर्यवंश मंडनाचा कुमार शरमुखी द्वादश दिनकर स्थापन्या सोडिले. आता लव कोण होता या ठिकाणी तर मंगळाचा भाचा होता. रघुवंशाचा कुलदीपक होता. मग असा त्यांना आणि सूर्यवंश घराण्यातला होता. मग सूर्यमंत्राचा ज्यावेळेस जप केला सूर्यमंत्राचा जप त्या बाणावर केला आणि असा बाण ज्यावेळेस लक्ष्मणाच्या दिशेने सोडतो तो बाण काय करतो आता निघता द्वादश आदित्य मेळ प्रतापे लोपलायरींची गोळ आशे देखता फणी पाळ राव वस्त्र सोडित. मग त्या बाणामाचं तेज केवढं होतं जसं हजारो सूर्य एकत्र येऊन चमकतात. ती केवढी प्रखर उष्णता त्या ठिकाणी निर्माण होतात केवढा प्रखर तेज असेल. अशा प्रकारचा ज्यावेळेस या ठिकाणी लवून बाण सोडला त्यावेळेस त्याचं खंडन या ठिकाणी लक्ष्मण कसे करतात पाहू आता. सूर्य आणि राव वस्त्र दोन्ही झाले एकत्र सयत्री गुप्त झाले क्षण मात्र न लगता ते काळी. लक्ष्मणाला तो सूर्यबाण सोडला होता त्यावर यांना राऊतचा बाण सोडल्यानंतर दोन्ही त्या ठिकाणी ते अस्त्र गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर मग दुसरा कुठला अस्त्र सोडतात पाहू. कामास्त्र सोडी ही नायक लवळीले पेळीले कामांतक कामास्त्र दग्ध झाले तात्कालिक नामे पातक हरे जापरी. लक्ष्मणाने कामास्त्र सोडलं की त्याचं खंडन करण्याकरता यांनी कामांतक नावाचं अस्त्र सोडायचं. कामांतक अस्त्र त्या कामास्त्र अस्त्राला घेऊन टाकतंय. अशा प्रकारे काम त्या ठिकाणी नाहीसा झालेलं आहे. स्वामित्रे सोडिले तारकास्त्र लहू पेरी सन्मुखास्त्र इग्नास्त्र सोडी सौमित्र हेरमास्त्र लहू टाकी. अशा अस्त्रयुद्ध या ठिकाणी चाललंय. यानं तारकास्त्र सोडलं की यानं त्याचं खंडन करायचं. अशा प्रकारचे अस्त्रयुद्ध या दोघांमध्ये सुरू झाले. लहू कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कमी पडत नव्हता. सौमित्र सोडी सरितापती लहू त्यावरी प्यारी अगस्ती मग त्यावरी उर्मिलापती पावकास्त्र पेरी तसे. इकडं सरिता अस्त्र म्हणजे या ठिकाणी समुद्रास्त्र यावेळेस प्रेरलं लक्ष्मणानं. मग त्याला खंडन करण्याकरता त्याचं खंडन कोण करत असतं अगस्त्य अस्त्र. अगस्त्य अस्त्र पेरल्याबरोबर त्या समुद्रास्त्राचा त्या ठिकाणी नाश पावतो. असे एकापेक्षा एक बलाढ्य अस्त्र दोघं एकमेकावर सोडायला लावणे मेघास्त्र प्रेरून विजयला प्रचंड अग्न जैसे प्रगटत आत्मज्ञान जाईतो न प्रेम मोहे. इकडं आग्नेयास्त्र ज्यावेळेस लक्ष्मणानं सोडलं त्या आग्नेयास्त्राचं खंडन करण्याकरता मेघास्त्र सोडलं. इकडं लवून मेघास्त्र सोडल्याबरोबर त्या मेघानं वर्षाव केला. त्या अग्नी ज्या ठिकाणी शांत होतो आणि शांत झाल्यानंतर म्हणजे त्या मेघाचं या ठिकाणी वर्णन असं केलं ग्रंथकर्त्यानं. एखाद्या माणसाला जर असं आत्मबोध गुरुनं चांगला केला असेल तर त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये असणारे जे काही काळीमा असतात त्या नाहीसा होतात आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत असतं. अशा प्रकारचे दोघं एकमेकांशी त्या ठिकाणी अस्त्रयुद्ध करू लागले. वातास्त्र पेरी उर्मिला लहुवाड घाली पर्वत असो आकाक्षणी गणित रामसेना पाडिली. किती या ठिकाणी जेवढी काही रामसेना पाडून लक्ष्मणासोबत आली होती तेवढ्या सेनेचं खंडन या ठिकाणी लवून केलेलं आहे. हे या ठिकाणी ज्यावेळेस सेना पटापट त्या ठिकाणी निपचित पडू लागली होती तेव्हा पुढे लक्ष्मण काय करतात. आश्चर्यकडे लक्ष्मण म्हणे याचा पारण कळे पूर्ण हाताशी कदाने क्षम कर्ण आता यज्ञ पैसा. विचार करायला लक्ष्मण या ठिकाणी एवढी आपली सैन्य या ठिकाणी जे आलेलं होतं सर्व सैन्य या ठिकाणी पारंगत या ठिकाणी पडलेलं निपचित पडलं आणि आता हा बळाला जिंकणं आपल्याला काही कठीण नाही. आपलं शक्यच नाही. कशाचा आता अश्वमेध यज्ञ कशाचं काय होतं आपला यज्ञ पूर्ण होणार नाही असा विचार या ठिकाणी लक्ष्मण करू लागलेला आहे. हे असते कोणाचे कोण हे कदा न कळे वर्तमान मज वाटे शिवानी रमारमण बाळवेचे प्रगटले. हे कोण असतील बरं काय दोघं जण कोणाचे पुत्र आहेत मनात काय याचा अंत लागणं. मनात असं वाटायला जसं काय या ठिकाणी विष्णू आणि महादेवच्या ठिकाणी प्रत्यक्ष अवतरलेत काय अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लक्ष्मण करू लागलेत. आणि कांची नये शक्ती हे त्रिभुवनासी नाटपती असो लहू म्हणे सुमित्रा प्रती कार्य उगाची निवांत. विचार करायला लक्ष्मण या ठिकाणी हे या ठिकाणी एवढे बलाढ्य आहेत
की त्रिभुवनामध्ये यांना कोणीच हरू शकणार नाही, एवढे पराक्रमी धुरंधर हे बालक आहेत, असं विचार ज्यावेळेस लक्ष्मण स्तब्ध राहून करू लागले होते. लवून त्या ठिकाणी प्रति आव्हान दिले लक्ष्मणाला. अरे लक्ष्मणा, पाहतोस का युद्धात या ठिकाणी असं स्तब्ध का झालास, युद्धाचा माझ्या बाणाचा सामना कर, असं ज्यावेळेस आव्हान देऊ लागला होता लक्ष्मणाला. लक्ष्मण काय करतात? तुझे चालले असतील बाण जाई अयोध्येशी परतून, तुझा कैवारी रघुनंदन येई घेऊन सत्व. आणि हे जर तुझ्याकडे आता अस्त्र नसेल, कुठले बाण नसतील, संपलं असेल सगळं काय तुझ्याजवळचं, तर इथून वापस जा अयोध्येला आणि तुझा जो कोणी पाठीराखा रघुनाथ आहे ना, श्रीराम आहे, त्याला या ठिकाणी घेऊन ये माझ्याशी युद्ध करण्याकरता, असं आव्हान लहू देऊ लागलेलं. सौमित्राने आधी प्रत्युत्तर की बाळाचा मुखचंद्र, मागुती क्रोध उंच वळता पारो सोडी शरा सौमित्रे. विचार केला बाळाचं, या ठिकाणी एवढे काही कठीण बोल या ठिकाणी यायला लागले, स्तब्ध झालेलं आहे. आता काय याला उत्तर द्यावं म्हणजे आपलं काहीच कळणं. मग मात्र पुन्हा राग आल्यानंतर पुन्हा बाण आपल्या भातातले काढले आणि बाणाचा वर्षा त्या ठिकाणी वर करू लागले. अवतार लक्ष्मण हे भूमी जाचू ते जाणून, प्रेरीला नादास्त्र बाण नवल पूर्ण वर्तले. आता वाल्मिकी ऋषीनं ज्ञान दिलं होतं इकडं लव आणि कुशाला, आणि त्यांनी सांगितलं होतं की हा लक्ष्मण जो आहे हा कुणाचा आहे, शेषाचा अवतार आहे, भोगींद्र अवतार आहे. मग शेषाला या ठिकाणी नामोहरम करण्याकरता काय पाहिजे असतं, नाद पाहिजे. जे गारुडी आपली बीन वाजवतात अशा प्रकारचं नादास्त्र यावेळेस लवून सोडलं, त्यावेळेस मात्र भ्रमित झाली लक्ष्मण. आणि काय होते, असंभाय नाद मंजुळ धोनीने भरला ब्रह्मांड गोळ, धनुष्य टाकून आपण पाळो नाद ब्रह्मे मिसळला. इकडं ज्यावेळेस नादास्त्र सोडलं लावून, तर ब्रह्मांड गोळ त्या ठिकाणी एवढं काही ते नाद सुमधुर त्या ठिकाणी वाजू लागला होता की पूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी त्या नादावर डोलू लागलं. आणि लक्ष्मण तर या ठिकाणी शेषाचे अवतार होते, ते देखील त्या नादामध्ये भ्रमित झाले आणि त्या नादासोबत डोलायला लागले. जे कनक बीज भक्षती त्यांच्या अंगे संचरे भ्रांती, उर्मिला पतीची गती तशी झाली ते देवा. नादात्र बाण हृदय भरला जैसा इकार बिळी प्रवेशला, त्यावरी नाद रंगे या पिला भूतळी पडला मूर्छित. हा नाद ब्रह्म असणारा जो बाण त्या ठिकाणी सोडला होता, त्या नादा ब्रह्मामध्ये लक्ष्मण डोलायला लागले होते आणि तेवढ्यात त्या बाणाने येऊन त्याच्या शरीरावर आघात केलेला आहे आणि मूर्छना येऊन या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी पृथ्वीवर पडलेले आहेत. इकडे सैन्याचे 24 आवर्त कुशा भोवते घातले अद्भुत, ते शवारुनी समस्त काळजीत मारिला. आता काळजीताचं सैन्य या ठिकाणी कुशासोबत युद्ध करू लागलं होतं. कुश तर दादा होता लहूचा, लहूपेक्षा पराक्रमी असणारा कुश, तो या काळजीताचं काय केलं असेल, काळजीतासह त्या ठिकाणी सर्व सैन्याचा निपात या ठिकाणी लहू कुशानं केलेला आहे. ही बांधवाने दोन्ही दये दोन्ही बांधू एक वटले, रणा पार तेथे पडले कुंजर मोकळे धावती. एवढं काय त्या ठिकाणी दोघं बंधू त्या ठिकाणी युद्ध संपल्यानंतर जवळ आले तर पाहायला लागले त्या ठिकाणी पूर्ण प्रेताचा खच पडलेला, मोकळे हत्ती घोडे त्या ठिकाणी धावायला लागलेत आणि नरवीर पुरुष त्या ठिकाणी एक देखील असं पाहायला बियाला राहिलं नाही, असं ग्रंथकर्ते सांगू नाही. रथ स्वामी सारथी रीते रथ तुरुंग ओढती, सैरा वैरा चौथळती सयपय शरणांगणी. त्या रणांवर त्या रथावर कोणी सारथी नाही, कोणी त्या ठिकाणी योद्धा नाही, असे सैरावर रथ त्या प्रेताच्या खचामध्ये रणांगणावर धावू लागलेत, असं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करतात. असो अयोध्येत कोदंड पाणी सांगे गुद भरताचे करणी, म्हणे अनेक सेना घेऊन जाई साये होई सौमित्रासी. इकडं ज्यावेळेस अश्वमेध यज्ञाच्या ठिकाणी बसले होते प्रभू रामचंद्राला भरताला जवळ बोलवण्याने सांगितलंय, भरता या ठिकाणी लक्ष्मणाला सहाय्य करण्याकरता तुम्ही देखील काही सैन्य घेऊन जा, कारण लक्ष्मण कसं आहे रागीट आहे, अशा प्रकारचं पुढं आता ऐकायला मिळत आहे तुला. तो लक्ष्मण त्या प्रति सांगे इतके वचन, की बाळक दोघे जण जित्तची धरून आणावे. आणि हे भरता या ठिकाणी ज्यावेळेस तू जाशील लक्ष्मणाला मदत करण्याकरता, त्यावेळेस लक्ष्मणाला सांग ते जे 2 बालक आहेत ना, अतिशय पराक्रमी सुकुमार असे बालक असतील, त्या बालकांचा प्राणघात घेऊन करू नका, त्यांना जिवंतच इकडे घेऊन या, अशा प्रकारचा माझा निरोप लक्ष्मणाला देऊन भरताना सांगायला लागले. सर्वता आकांत करील त्यांची माता,
तरी बाणा अंगीन खुपता मौनास्त्र घालून धरावे. आणि अशा बाळांना त्या ठिकाणी जिवंत या ठिकाणी पकडून त्यांचा प्राणघात जर केला, त्यांची जी कोणी माता असेल अतिशय आकांत मांडली या ठिकाणी, आणि हे पराक्रमी बाळ तुम्हाला आटोपत नसतील त्यांच्यावर मौनास्त्र घाला, संमोहन घाला, संमोहित करून त्यांना इकडे घेऊन या, अशा प्रकारचं भरताला प्रभू रामचंद्र सांगू लागले. त्यांची माता पिता कोण धनुर्वेद गुरु संपूर्ण काही कोण वर्तमान सर्व पुसाये. जा त्यांच्याकडे, त्या बालकासमोर जा, त्यांचा पूर्ण परिचय विचार, आईवडील तुमचे कोण आहे, तुमचा गुरु कोण आहे, अशा प्रकारे सर्व माहिती त्यांची घ्या, असं भरताला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र समजावून सांगलो. त्यांच्या स्वरूपाची आकृती कोणासारखे दोघे दिसती धरुणी आणा त्वरित गती रथावरी घालून या. तिथं जाऊन पहा, प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणासारखे दिसतात त्या ठिकाणी ते बालक, पूर्ण त्यांना त्या ठिकाणी हे करून आपल्या रथावर स्वार करून त्यांना इकडं माझ्याकडे घेऊन या, असं भरताला प्रभू रामचंद्र सांगायला. सौमित्राचा क्रोध दारुण घेईल बालकाचा प्राण अन्याय केला तरी पूर्ण कृपा कराई बालकावर. अरे कसं आहे भरता, या ठिकाणी लक्ष्मणाचा राग अनावर आहे बरं का. रागाच्या भरामध्ये लक्ष्मणाला काही कळत नाही, रागाच्या भरामध्ये त्या दोन्ही बालकांचा प्राण घेईल. तर याकरता तुम्ही जा आणि त्या बालकांना या ठिकाणी माझ्यापर्यंत घेऊन या, सौमित्राचा राग शांत करा, असं भरताला प्रभू रामचंद्र सांगू लागले. त्याचे हृदय परम कोमल तो दृष्टी देखताची बाळ स्नेह द्रव्य तत्काळ अग्निसंगे ग्रत जायचे. प्रभू रामचंद्र या ठिकाणी कसे होते, हृदयाचे कोमल होते, आतून अंतःकरणामध्ये दया क्षमा होती त्यांच्या मनामध्ये. अशा प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी भरताला सांगितलं, बालकांचे प्राण न घेतात त्यांना जिवंत माझ्याकडे घेऊन या, असं प्रभू रामचंद्राचं वर्णन ग्रंथ करते. बालकाईने शून्य मंदिर आमुचे पडले की साचार गुण सरिता सीता सुंदर एक न करिता त्यागिरी. पश्चाताप झाला, त्या ठिकाणी बोलायला लागले की माझ्या पत्नीचा काही एक त्या ठिकाणी अपराध नसते वेळेस, अशा माझ्या त्या पत्नीचा मी त्याग केला. माझा राजवाडा जो आहे या ठिकाणी बालकाविना या ठिकाणी ओस पडलेला आहे, असं या ठिकाणी क्लेश मनामध्ये प्रभू रामचंद्र करू लागले. आयसे बोलता रघुनाथो कंठ झाला सद्गदित नैने सुटले अद्रुपातो प्रिया हृदयात आठवली. भरताला सांगायला लागलेत आणि सांगत असते वेळेसच त्यांचा कंठ या ठिकाणी सगळीत झाला, हृदय भरून आलेलं आहे, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि त्या ठिकाणी सीतामातेचं त्या ठिकाणी स्वरूप प्रभू रामचंद्र आठवू लागले. आयसे राजे नेत्र बोलतो तो घाले धावत म्हणे सुमित्राने काळजीतो शेणे सहित आतिले. असं भरताला सांगत नाही समजून या ठिकाणी प्रभू रामचंद्र तेवढ्यामध्ये जे काही घायाळ होते त्या सैन्यामध्ये ते धावत आलेत आणि प्रभू रामचंद्राला सांगू लागले, हे भगवंता एवढं काही घनघोर युद्ध झालं आहे, लक्ष्मण आणि काळजीत सर्वांचं या ठिकाणी निपात झालेला आहे, सर्व दारात येथे त्या ठिकाणी पडलेत, असा निरोप हे जखमी झालेले राक्षस सैन्य प्रभू रामचंद्र सांगू लागले. परमात्यंता तुला झाले वानर श्रीराम म्हणे सर्वेश्वर अत्यंत कोपला मावरी. ज्यावेळेस हा निरोप प्रभू रामचंद्रांना ऐकायला मिळाला, त्यांच्या भोवती या ठिकाणी पूर्ण वानरसेना सगळे आपल्यासोबत घेऊन आले होते, सर्व स्तब्ध झालेत, त्या ठिकाणी विचार करायला दूषित झालेत मन सर्वांचे. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणू लागले, आता आमच्यावर खरोखर परमेश्वर कोपल्यावर का काहीतरी भलं मोठं संकट येणार आहे, असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर पुढे येईल श्री माझे पार